प्रशासनाने अतिक्रमण हटवताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी. महाविकास आघाडी पुसद नगर परिषदेने पुसद येथील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. ते स्वागतार्ह आहे, मात्र त्यात पक्षपातपणा होता कामा नये. अतिक्रमण हटवत असताना फक्त रस्त्यावरीलच अतिक्रमण हटवणे हे योग्य नाही. पुसदमध्ये रस्त्याप्रमाणेच बहुतांश ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे. त्यावरही प्रशासनाने वेळेस लक्ष देऊन त्वरित सरसकट अतिक्रमण हटवण्यात यावं, जेणेकरून सुंदर पुसदची संकल्पना अंमलात येईल. पुसद बाजारपेठ हे मोठे बाजारपेठ आहे. येथे अनेक गावातील शेतकरी आपापले शेतातील भाजीपाला फळ विक्रीकरिता येतात. त्यांना आपला व्यवसायकरिता जागाच नाही. ते अतिक्रमण करणार नाही तर काय करणार? रस्त्यावर किरकोळ व्यावसायिक आहे, त्यांच्या कुटुंबांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. या व्यावसायिकाकरिता प्रशासनाने त्यावर त्वरित त्याच्या पुनर्वसनकरिता पर्यायी जागा उपलब्ध करून देणे ही देखील आपली जबाबदारी आहे. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना त्यांची पर्यायी जागा उपलब्ध करून त्वरित द्यावी, अन्यथा आम्हाला जनआंदोलन करावे लागेल. त्यास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. या आशयाचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी व मुख्य अधिकारी नगर परिषद पुसद यांना देण्यात आले. यावर नगरसेवक तथा गटनेते डॉक्टर अकिल मेमन, ॲडव्होकेट भारत जाधव, ॲडव्होकेट वसीम अहमद, गाजी खान, प्रकाश नेमायते, जब्बार लाखे, फिरोज खान, इर्शाद कुरेशी, सय्यद इस्तियाक, तहसीन खान, काँग्रेस अध्यक्ष झिया शेख, विजय बाबर, प्रवीण कदम, ज्ञानदीप कांबळे, ॲडव्होकेट प्रभाकर विघ्ने, सुजित मानकामे, पाशा खान यांच्या स्वाक्षर आहे. पुसद प्रतिनिधी. माणसाला बेघर करण्याचं काम अतिक्रमणाच्या नावावरती त्या ठिकाणच्या लोकांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी अनेक कायदे असताना त्या कायद्याचा अंमल करून सामान्य माणसाला त्याचं घर देण्याचं सोडून, त्याचा व्यवसाय देण्याचं सोडून त्याला बेघर करण्याचं काम हे सरकार करते. ज्याच्या निषेधार्थ आज आम्ही हे मेलोडी चॉकलेट म्हणजे देशाचे पंतप्रधान विदेशात जाऊन हे चॉकलेट देण्याचं काम करतोय. त्यांनी मेलोडीला चॉकलेट दिलं आणि या देशातल्या लोकांची फसवणूक करणारे मोदी सरकार आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आता आम्ही